ठाणे येथील गेल्या 22 वर्षापासून ठाणे शहरातील घर व व्यावसायिक मालमत्तेच्या खरेदीसाठी नागरिकांना आकर्षक पर्याय सवलती उपलब्ध करणाऱ्या क्रेडाई एमसीएचआय ठाणे यांच्या वतीने एमसीएचआय हे तो भरोसा आहे अशी टॅग लाईन येऊन यंदा 17 एप्रिल ते 19 एप्रिलपर्यंत भव्य प्रॉपर्टी प्रदर्शन भरविण्यात येत आहे। ठाणे पश्चिम येथील बाळकुम येथील दोस्ती वेस्ट काउंटी मध्ये सकाळी 11 ते सायंकाळी 7 पर्यंत प्रदर्शनामध्ये ग्राहकांना शेकडो गृह व वाणिज्य प्रकल्पातून पसंतीच्या मालमत्तेची निवड करता येईल। या प्रदर्शनात कर्जपुरवठा करण्यासाठी प्रसिद्ध बँक आणि खासगी वित्तीय संस्थेची दालने असतील। क्रेडाई एमसीएचआयचे ठाणेचे अध्यक्ष सचिन मिरानी यांनी आज पत्रकार परिषदेत ही व अधिक माहिती दिली। क्रेडाई एमसीएचआय ठाणेचे माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता, क्रेडाई एमसीएचआयचे ठाणेचे नवचर्चित अध्यक्ष गौरव शर्मा, सचिव फैयाज विरानी, प्रॉपर्टी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष विभव बोरकर, खजिनदार जय वोरा, क्रेडाई एमसीएचआयचे ठाणेच्या युवा शाखेचे अध्यक्ष निमित मेहता आदी पदाधिकारी व प्रमुख सदस्य उपस्थित होते। This year especially we have taken Thane beyond Thane and reintroducing Thane to India at large, because आप सब जानते हो थाने की डेवलपमेंट काफी रैपिड हो चुकी है। As sir rightly said, there are several influence culture, it's known for its community। ये सारी चीजें हम beyond थाने लेके जाना चाहते हैं, which is why the theme चलो the theme more exciting and more reachable, more viral। We have come up with something very unique, which I would request the redevelopment chairman Mr. Mahesh Borkar ji to introduce। तुमच्या सगळ्यांचं स्वागत। आपण इतक्या मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित राहिलात। आपल्या सगळ्यांना ज्याचा अतिशय अभिमान वाटेल अशा पद्धतीचं कार्य आपल्या ठाण्यात सुरू आहे। मला फार आनंद होतो की ठाण्यामध्ये जे विविध इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स येऊ घातले त्यात आम्हाला वृद्धांपासून म्हणजे लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला जे काही अपेक्षित आहे की आपल्या शहराकडे काय असू शकतं त्याची एक झलक या आपल्या गाण्यातून आपल्या समोर आणलेली आहे। आमच्याकडे विविध प्रकारचे प्रकल्प येऊ घातले, विविध प्रकारच्या बिल्डिंग आहेत, ज्यांचं बजेट छोटं आहे, ज्यांचं बजेट मोठं आहे, अशा सगळ्या मैं यही बोलूंगा कि मी असंच सांगणार की 17, 18, 19 हे सर्व होम बायर्स, ऑफिस बायर्स आणि सेकंड होम बायर्सला एक संधी आहे। त्यांना एकच छताखाली ते संपूर्ण ऑप्शन भेटणार आहे। काय काय प्रोजेक्ट्स अवेलेबल आहेत ठाण्यामध्ये, मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही या, तुम्ही बघा आणि जे तुमचे आवडते प्रोजेक्ट असेल, जे तुम्हाला चांगलं वाटेल ते तुम्ही त्याचं बुकिंग करा। सर, आपण जर बघितलं इराण असेल, इस्रायल असेल आणि अमेरिका, जो युद्ध सुरू आहे त्या युद्धामुळे जे मजूर आहेत ते आता कामावर काम सोडून आपल्या घरी परतत आहेत। ह्या कामगारांना आपण कसं सांभाळतात ते, कारण की युद्ध सुरू आहे एकीकडे आणि एकीकडे युद्धसाठी हे काही कामगार घरी नाही जात। मे मध्ये नॉर्मली काय असतो, त्यांचा फार्मिंगचा सीझन असतो, त्यामध्ये खूप जे आहे वर्कर्स ते घरी जातात। ते घरी जाऊन त्यांचे जे फार्मिंगचे काम आहे त्याचं उत्पादन करतात। बाकी असं काय लेबरचा आतापर्यंत काय युद्ध कारण काय कमी आहे असं नाही आहे। नाही, असं काय फटका नाही बसत। ते फक्त 15-20 दिवसासाठी जातात आणि ते परत येतात। टोटल 30 बिल्डर्स आहेत, त्यांनी सहभागी घेतलाय आणि करीबन करीबन 100 प्रोजेक्ट्स आहे जे डिस्प्ले मध्ये आहे। कारण काय एक डेव्हलपरचं 2 ते 3 प्रोजेक्ट असतात, सर्वांनी पार्ट घेतलाय। तुम्ही या त्यावेळी बघा तर तुम्हाला समजेल। सर, एकीकडे रिडेव्हलपमेंट होतं पण दुसरीकडे जे आपले ठाण्यातले जे रस्ते आहेत ते अरुंद आहेत, त्यासाठी तुमचं कसं प्रकारे नियोजन असेल? रस्ते देखील मोठे झाले पाहिजे। मी याला ते आपल्या गव्हर्नमेंटला खूप धन्यवाद द्यायला सांगेल। स्पष्ट करून आपले जे डेप्युटी सीएम आहे एकनाथ शिंदे यांनी जे ट्रॅफिकच्या प्रॉब्लेमसाठी जे काय सोल्युशन आहे ते सर्व इम्प्लिमेंट करून टाकलंय। कोस्टल रोड असेल की फ्रीवे एक्सटेन्शन ठाण्यापर्यंत असेल, भिवंडीचा रोड असेल, मेट्रो असेल, ट्विन टनल बोरिवली टू ठाणे असेल,
ते सर्व इन्फ्रास्ट्रक्चर काम चालू आहे. पण काही पण रातोरात होणार नाहीये, त्याला 2 ते 3 वर्ष लागणार आहे. ते 2 ते 3 वर्षानंतर आम्हाला मी असं सांगू शकतो की जे तुम्ही ठाणा बघतात, तुम्ही एक डिफरंट आणि एक नवीन ठाणा बघणार. तर एकीकडे घोडबंदरमध्ये उच्चगृह संकुलन आहे, त्यामध्ये पाणी टँकरनी घ्यावं लागतं, मोठ्या प्रमाणात इश्यूज वाढलेले आहेत. त्याच्यासाठी पण मी पहिलेच सांगितलं होतं की कारू डॅम आणि शाही डॅमचा ऑलरेडी MMRDA ने 450 करोड ऑलरेडी रिलीज केलाय आणि लवकरच 3 ते 4 वर्षात काळू आणि शाही डॅमचा उत्पादन होणार आणि ते पूर्ण पाणी ठाण्यासाठीच वापरला जाईल. तर त्याप्रमाणे MCH है तो भरोसा है और दूसरा चलो थाने. सर, जो प्रदूषण आहे त्यामध्ये जर कोणी एखाद्या व्यक्तीने जर घर बुकिंग केलं तर त्याला काही सवलत देणार आहोत का? ते हर एक डेव्हलपर आहे त्यांच्यासारखी काही ना काही स्कीम काढणार आहे. ते त्यावेळी एक्झिबिशनच्या वेळी ते लोकांना करवणार. संपूर्ण प्रोग्राम कशा प्रकारे ते एक्झिबिशन कमिटीचे चेअरमॅन आहे, ते तुम्हाला ब्रीफ करणार त्यामध्ये काय काय होतं. दोस्ती काउंटी, बालकुम, ठाणे वेस्ट या मतलब दोस्ती काउंटीच्या कंपाऊंड मध्येच असतात. मला विनंती आहे तुम्ही सर्व या आणि हे मोठा प्रदर्शन बघा आणि लोकांपर्यंत पोहोचवा पण. सर, आपल्याकडच्या कामगारांचं रजिस्टर होतं का, पोलीस व्हेरिफिकेशन होतं का?